आपण बघा कालच्या लेक्चरमध्ये बेसिक हे बघितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशन काय असतो, तर ग्रॅव्हिटेशन काय आहे, फोर्स आहे. आपण न्यूटनची स्टोरी बघितली होती कालच्या लेक्चरमध्ये, है ना? आठवतंय? आठवतंय की नाही आठवतंय? झाली होती ना ते सगळे? काय झालं होतं? पहिले स्टार्टिंग सायंटिस्ट कोणता? कॉपर नाही रे, कोपर, कोपरनिक्स. त्यानंतर टायको ब्राहे, टायको ब्राहे नंतर जॉन केपलर आले, जॉन केपलर नंतर सर आयझॅक न्यूटन आले. बरोबर आहे. तर आपण सांगितले की बाळांनो, पहिल्या स्टार्टिंगला आपण बघा सुरुवात केली चॅप्टर पासून. चॅप्टर मध्ये सांगितलं मोशन काय असतं. मोशन, कोणताही ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणण्यासाठी काय लागतो, तर फोर्स लागतो. मग फोर्स म्हणजे काय असतं, तर पुल आणि पुश असतं, हे बेसिक सांगितलं. फोर्सचा यूज करून आपण काय करतो, एखाद्या ऑब्जेक्टची डायरेक्शन चेंज करू शकतो, एखादी स्पीड वाढवू शकतो किंवा कमी करू शकतो. हे आपल्या लेक्चरमध्ये झालेलं होतं. मग फोर्स नंतर आपण पुढे आलो होतो, मग त्या स्टोरीकडे न्यूटन वगैरे सगळं जे 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 सगळं 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 सांगितलं. हे बेसिक आपलं हे सगळं झालं होतं. त्यानंतर ही स्टोरी पण आपण सांगितली. न्यूटन बसला होता आणि बसल्यानंतर म्हणजे त्याच्या पाठीमागच्या आधी ही स्टोरी सगळी सांगितली तुम्हाला. आणि तो वरून ऍपल खाली पडला. खाली पडल्यानंतर त्याने विचार करायला सुरुवात केलं की प्रत्येक ऑब्जेक्ट वरून खालीच का पडतो, प्रत्येक ऑब्जेक्ट हा वरून खाली का पडतो. तो विचार केला, फक्त तो सरळ खाली येतो असा का जात नाही, हॉरिझॉन्टली का जात नाही, व्हर्टिकली डाऊनवर्ड्स का येतो. आणि त्यानंतर त्यातून त्यानं विचार करून त्याच्या लक्षात आलं की ग्रॅव्हिटेशनल असा एक मिस्टरीज फोर्स आहे आणि त्या फोर्सचं नाव काय दिलं त्यानं, ग्रॅव्हिटेशनल फोर्स. हे आपण बघितलं. त्यानंतर पुढचं वळण गेला, हे ऑलरेडी झालेलं आहे तुमचं. येस, आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे सेंट्रिपिटल फोर्स. आधी फोर्स सांगितलं, फोर्स काय असतं, पुल ऑर पुश. चला लक्ष द्या सगळेजण. फोर्स काय असतं, पुल ऑर पुश. पुल ऑर पुल ऑर पुल ऑर पुश इज नथिंग बट द फोर्स. देअर आर डिफरंट टाइप ऑफ फोर्स, हे पण बघितले आपण. कोणते कोणते फोर्स असतात. मेकॅनिकल फोर्स असतो, मॅग्नेटिक फोर्स असतो, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स आहे, मस्क्युलर फोर्स आहे. बरोबर आहे. तशाच एक टाइपचा फोर्स आहे सेंट्रिपिटल फोर्स. बडे सर लक्ष द्या. सेंट्रिपिटल फोर्स म्हणजे काय असतो बघा. हे सगळ्याला माहिती आहे. कोणतंही ऑब्जेक्ट जर तुम्हाला सर्क्युलर मोशन मध्ये परफॉर्म करायचं आहे, सर्क्युलर मोशन काय असतं अगोदर ते बघूया. सर्क्युलर मोशन म्हणजे असं मोशन जे नेहमी असं गोल गोल फिरतं अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. सर्कल असतो, सर्कलला सर्कम्फरन्स असतो नसतो, सर्कलला काय असतो, सर्कलला असतो सर्कम्फरन्स. म्हणजे असा जर आपण पाठ काढला तर हा काय रे, हा सर्कम्फरन्स आहे. या सर्कम्फरन्स वरून जर फिरत असेल, या सर्कम्फरन्स वरून जे फिरणारा जो ऑब्जेक्ट आहे, तर त्याला काय म्हणणार, तो काय करतोय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय. त्याची डेफिनेशन अशी आहे, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. म्हणा, द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. मोशन म्हणजे असा चाललाय तो, कुठून चाललाय, अलॉंग द सर्कम्फरन्स. हा जो भाग असतो सर्कलचा, जो आउटर सरफेस आहे, तर त्याला काय म्हणलं जातं, सर्कम्फरन्स. हे तर माहिती ना सगळ्यांना, झालेलं आहे तुम्हाला, सर्कम्फरन्स म्हणतात. ह्या सर्कम्फरन्स वरून फिरणारा जो ऑब्जेक्ट आहे, तर त्या ऑब्जेक्टला म्हणायचं तो कोणत्या मोशन मध्ये, सर्क्युलर मोशन मध्ये. बरं, मोशन दोन तीन टाइपचे असतात. एक असतं लिनियर मोशन. लिनियर मोशन म्हणजे सरळ जाणं. कसं जाणं, सरळ. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय केलं आपण, गाडी घेतली आणि गाडी अशी ढकलत 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 पुढे पुढे घेऊन चाललोय हॉरिझॉन्टल सरफेसवर. ते कोणतं मोशन आहे, लिनियर मोशन आहे. ट्रेन चालली आहे सरळ, कोणतं मोशन आहे, लिनियर मोशन आहे. म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट जो स्ट्रेट लाईन डायरेक्शन ट्रॅव्हल करतो, तर त्याला म्हणायचं लिनियर मोशन. कोणताही ऑब्जेक्ट जो स्ट्रेट लाईन डायरेक्शन ट्रॅव्हल करतो, स्ट्रेट लाईन डायरेक्शन ट्रॅव्हल करतो, त्याला म्हणायचं लिनियर मोशन. दुसरं असतं रेक्टिलिनियर मोशन. कसलं मोशन, रेक्टिलिनियर. आता रेक्टिलिनियर काय असतं बघा, की तुम्ही कधी लहानपणी ते सायकलचं चाक खेळलंय का, लहानपणी गाडी 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 गाडी, किंवा सायकल ठीक आहे चालवत आपण नेली, तर काय होतं, ती सायकल जे जे त्या व्हील्स ज्या पोक्स असतात, पोक्स, तर त्या गोल गोल फिरायला असतात, तर तो सर्क्युलर मोशन झाला. आणि तो मधला जो ऍक्सेल आहे, तर तो सरळ चाललेला असतो पुढे. म्हणजे ज्याच्यामध्ये सर्क्युलर मोशन पण असतं आणि लिनियर मोशन पण असतं, त्याला म्हणायचं रेक्टिलिनियर मोशन. आणि तिसरं तर आपल्याला माहिती, सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे काय, फक्त गोल फिरत राहतं. फक्त काय होत राहतं, गोल फिरत राहतं. तुमच्या आजूबाजूला काय दिसतंय का कोण सर्क्युलर मोशन मध्ये, ब्लेड फॅन तुम्हाला ते चालू करायचे तिकडने करायचे. सर्क्युलर मोशन, मागचा फॅनचं बटन तिकडे आहे, कोणाला पाहिजे तर चालू करू शकतो. सर्क्युलर मोशन, आता माझ्याकडे लक्ष द्या, पाहिजे असेल तर चालू करू शकतात. द मोशन ऑफ द पार्टिकल, अरे चालू करतो तिकडे बघायला कसा उठतो कसा चालवतो, एवढं भारी शिकवायला माझ्याकडे बघितलं. एखाद्या लक्षात आलं सगळ्याच्या. आता ब्लेड्स ऑफ द फॅन, आता तुम्ही जर बघत असाल तर हे कंटिन्यू काय करतायत, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. करतायत नाही करतात, त्याला म्हणणं सर्क्युलर मोशन. अजून सांगा बरं काय काय असतं सर्क्युलर मोशन. आता जसं हे आहे सर्क्युलर मोशन,
मी तुम्हाला हिंट दिलोय, कळतंय का काय? विंड मिलचे ब्लेड्स ते असतात सर्क्युलर मोशन. हँड्स ऑफ द क्लॉक, हँड्स ऑफ द क्लॉक कोणत्या मोशन मध्ये आहेत? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात की सेकंड हँड, आर हँड असेल किंवा मिनिट हँड, ते काय करतात? सर्क्युलर मोशन परफॉर्म करतात. सर्क्युलर मोशन कंटिन्युअसली करतात नाही करतात? सर्क्युलर मोशनचे दोन टाईप असतात, एक असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, दुसरं असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. बघा मी काय म्हणलं, एक असतं युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि दुसरं असतं नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? विथ कॉन्स्टंट स्पीड, द मोशन ऑफ द पार्टिकल अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड. त्याची स्पीड कॉन्स्टंट असते. जसे की आता जर तुम्ही ह्या फॅनचे प्लेट्स बघितले तर कॉन्स्टंट स्पीडने चाललेले, जे काही एका सेकंदाला नंबर ऑफ रिव्होल्यूशन होतात तर ते कॉन्स्टंट आहे. दुसऱ्या सेकंदाला पण तेवढेच होत आहेत, तिसऱ्या सेकंदाला पण तेवढेच होत आहेत. म्हणजे याची जी स्पीड आहे ही कशी आहे? कॉन्स्टंट आहे. मग याला काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणणार? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. काय म्हणणार आपण? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आणि समजा कॉन्स्टंट स्पीड नसेल तर नॉन युनिफॉर्म मोशन. बरोबर आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल मी काय केलं, फॅन बंद केलं. आता फॅन बंद केल्यानंतर काय होणार आहे? सपोज मी काय केलं, हा फॅन बंद केला. आता बघा बरं त्याच्या प्लेट्स कशा फिरतात, स्पीड बदलत चालली, कमी कमी होते म्हणजे बदलते ना. अरे कमी होणं म्हणजे चेंज होणं. आता ती चेंज होत चालली कमी कमी. आधी सपोज 10 रिव्होल्यूशन होते, आता 5 झाले, मग 3 झाले, 1 झालं. मग ह्याला काय म्हणणार? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. कळलं सगळ्यांना? असा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी, असा कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी जो आपल्याला फोर्स लावावा लागतो, तर त्या फोर्सला म्हणलं जातं सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे जसे की मला काय करायचं आहे, काय आहे का माझ्याकडे, आहे का तुम्हाला दाखवण्यासाठी? ओके, सपोज आता याचं काय करायचं, मला याला सर्क्युलर मोशन मध्ये आणायचंय. कोणत्या मोशन मध्ये आणायचंय? सर्क्युलर मोशन. आता सर्क्युलर मोशन मध्ये आणण्यासाठी मला याला फोर्स लावावा लागेल. काय डाऊट कुणाला? अरे मला फोर्स लावावा लागेल ना. फोर्स लावलं तरच सर्क्युलर मोशन आहे, आणि फोर्स नाही लावलं तर सर्क्युलर मोशन असेल का? मी म्हणलं हो सर्क्युलर मोशन होतंय का? तुम्ही म्हणून बघा. बघा हो म्हणलं नाही होतंय. आपला ऐकणार आहे का नाही? म्हणजे कोणताही ऑब्जेक्ट सर्क्युलर मोशन मध्ये आणायचं आहे, काय करावं लागेल? फोर्स लाव. बरं मी असा फोर्स लावला तर ते चाललंय लिनियरला, मग मला असा फोर्स लावून चालणार आहे का? नाही. मला अशा पद्धतीने फोर्स लावावा लागेल जेणेकरून ते काय करतं बघा, सर्क्युलर मोशन परफॉर्म करतं, आहे की नाही? फोर्स लावावा लागतो. एवढं तर कळालं तुम्हाला. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी किंवा कोणताही ऑब्जेक्ट मोशन मध्ये आणण्यासाठी काय करावं लागतो? फोर्स लावावा लागतो. काय करावं लागतं? फोर्स. आता हा चालू आहे फोर्स. आता हा जो फोर्स आहे ना, ह्या फोर्सची वेळानो जी डायरेक्शन आहे, ही डायरेक्शन आहे टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. कुठे आहे? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. म्हणजे ऑब्जेक्ट इथं आला, मी इथं ओढलं, इथं आला, इथं ओढलं, इथं आला, इथं ओढलं, इथं आला, इथं ओढलं, इथं आला, इथं ओढलं. प्रत्येक वेळेस मी काय करतोय? फोर्स टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल लावतोय प्रत्येक वेळेस. आणि ज्यावेळेस मी सेंटर ऑफ द सर्कल लावतोय तेव्हाच तो सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, अदरवाईज करणार नाही. बघा मी ज्यावेळेस याला फिरवतोय, मी फोर्स लावणं बंद केलं, मोशन पण बंद केलं. तुम्हाला माहिती आहे आपली जी मून आहे, मूनरच्या भोवताली फिरतो. काय फिरतो का नाही फिरतो? का? कारण अर्थनं मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलाय. अर्थनं काय केलंय? मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावलाय. जसं आता मी समजा हे माझा हात अर्थ आहे आणि हे मून आहे. जोपर्यंत अर्थ त्या मूनवरती ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावते तोपर्यंत मून असा फिरतो. ज्या क्षणाला अर्थनं ग्रॅव्हिटेशनल फोर्स लावणं बंद केलं, काय होईल रे? मून निघून नाही जाणार, पृथ्वीवरती येऊन पडेल. काय झालं इथं बघितलं ना तुम्ही? मी असं फोर्स लावतोय 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 आणि मी अचानक काय केलं? फोर्स लावलं. काय होणार आहे? तो येणार आहे ना आपल्या अर्थवरती येऊन, मग जिथं कोणी तुम्ही कुठं असाल त्यावेळेस आपल्या अंगावरती येऊन तो पडणार आहे पुन्हा. सर्क्युलर मोशन कळालं सगळ्यांना? सेंट्रिपेटल फोर्स कळायला. बघा मी काय काय सांगितलं, पहिलं सांगितलं सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन म्हणजे असं मोशन असतं जे काय करतं, अलोंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल आहे. त्याचे आपण सांगितले दोन टाईप असतात, एक असतो पहिला टाईप, दुसरा असतो दुसरा टाईप. पहिला काय असतो? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, आणि दुसरा असतो नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये काय सांगितलं आपण? विथ कॉन्स्टंट स्पीड. आणि नॉन युनिफॉर्म मध्ये विदाउट कॉन्स्टंट स्पीड. इथं आपण पुढचं बघितलं बघा, सेंट्रिपेटल फोर्स. आता इथे सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन आहे जी आपल्याला लर्न करायची आहे. काय डेफिनेशन आहे बघा? अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलोंग अ सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथं जर तुम्ही बघितलं कुठं फोर्स आहे, आता हा ऑब्जेक्ट काय सर्क्युलर मोशन परफॉर्म करतोय, प्रत्येक वेळेस कुठं फोर्स लावतोय? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. ऍक्च्युअली हा जो सेंट्रिपेटल आहे ना मॅडम, ह्याचा मिनिंग आहे सेंट्रिपेटल म्हणजे काय असतं बघा? सेंटर सिकिंग.
सेंटर सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग. सेंट्रीपेटल म्हणजे अरे म्हणा सेंट्रीपेटल म्हणजे वन मार्क्स लक्षात ठेवा मिनिंग. सेंट्रीपेटल म्हणजे सेंटर सिकिंग असतं. सेंटर सिकिंग अ फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. कळालं सगळ्यांना? मिनिंग कळालाय? कळालाय? अजून एकदा बघा. कोणता फोर्स बघतो आपण? बरं फोर्स म्हणजे काय असतं? पुल और पुश. आता मी काय करत होतो? त्याला पुल करत होतो प्रत्येक वेळेस. त्या ह्याच्यावरती जे मी फोर्स लावला म्हणजे काय केलं? त्याला प्रत्येक वेळेस मी पुल केलं. मग पुल केलं आणि मी तो फोर्स लावला. फोर्स लावत असताना कसं केलाय? फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट. आता हा ऑब्जेक्ट होता तिथला मुव्हिंग अलॉंग द सर्कल, त्यावेळेस सर्कल अलॉंग द सर्कल करत होता आणि इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द, जसं की मी फोर्स असा लावला टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, त्याला म्हणायचं सेंट्रिपेटल फोर्स. पुढचं दिले द डायरेक्शन ऑफ द मोशन ऑफ द मून ऍज वेल एज इट्स स्पीड कॉन्स्टंटली चेंजेस ड्युरिंग दिस मोशन. ऑब्विसली डायरेक्शन काय होत असतं, जसं की मी इथं आणलाय, इथं असल्यानंतर मी या डायरेक्शन असा फोर्स लावतोय, ऑब्जेक्ट इथं आला, इथं आला, ऑब्जेक्ट इथं आला, या डायरेक्शनला लावलं, इथं ऑब्जेक्ट आला, म्हणजे ऑलवेज काय होते, त्याची डायरेक्शन चेंज होते आणि कोणत्या डायरेक्शनला जाते? टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल, म्हणून त्याला सेंट्रिपेटल असं म्हटलेलं आहे. ओके, चला एका मिनिटात आपल्याला लर्न करायचं आहे सगळं. सेंट्रिपेटलची डेफिनेशन मनातल्या मनात करा. सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन लर्न करायची आहे. यस, कोणाला लर्न झालं? कोण सांगताय? झालं? किती सोपं आहे. द फोर्स ऍक्ट्स ऑन एनी ऑब्जेक्ट मुव्हिंग अलॉंग द सर्कल अँड इट इज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. सोपं आहे. यस, ओके. अजून एकाचं झालेलं, अजून कोणाचं झालेलं? दोन, छान. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11. वा 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 वा, छान झालं. वरची डेफिनेशन ही पूर्ण बघा. ओके, हे नाही लर्न करायची गरज, फक्त एवढंच करायचंय. तुम्हाला सेंट्रिपेटल फोर्सची डेफिनेशन विचारशील तर तेव्हा एवढंच सांगेल. ओके, व्हेरी गुड, छान. अजून कोण सांगते गर्ल्स मधून? गर्ल्स मधून कोण बताएगा? अरे आता तुम्ही केलते ना दोघा तिघांनी. आप बताओगी किसने किया था? सांगणार ताई? हा, सांग. सेंट्रिपेटल फोर्स. गुड. बॉईज मधून कोण सांगतंय? बॉईज मधून हा सांग. येस,
बरं आता काय करा, सगळेजण डोळे बंद करा. आधी आधी वाचून घ्या, ज्यांना वाचता आलं म्हणजे रीड करता येईल त्यांनी रीड करून. केले डोळे बंद? ओके. आता मनातल्या मनात म्हणावं डेफिनिशन सेंट्रिपेटल फोर्सची, मनातल्या मनात आठवायचा प्रयत्न करा, मनातल्या मनात, मोठ्यानं नाही. आठवते सगळ्यांना? A force acts on any object moving along a circle and it is directed towards the center of the circle. This is called the centripetal force. म्हणायचं सगळ्यांनी? म्हणायचं? चलो 1 2 3 स्टार्ट. व्हेरी गुड. अजून एकदा स्टार्ट. A force acts on any object moving along the circle and it is very good. One more time. Start. This is called centripetal force. एवढंच म्हणायचं नाही, सगळं म्हणायचं आहे. ओके, चला डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा, डोळे उघडा. झालं, आले सगळ्यांना? ओके, सेंट्रिपेटल फोर्स कळाला सगळ्यांना? काही अडचण नाही कोणाला? ओके, चलो अभी दुसरा लेंगे हम. हे बघा, इथे तुम्हाला दाखवलंय, तुमच्या टेक्स्टबुक मध्ये डायग्राम आहे. ही दिदी आहे, मस्तपैकी असं हातात घेऊन असं गोल गोल फिरवते. गोल फिरवण्यासाठी म्हणजेच काय, सर्क्युलर मोशन परफॉर्म करते. सर्क्युलर मोशन परफॉर्म करण्यासाठी काय लागतं आपल्याला? सेंट्रिपेटल फोर्स लावतो. इथून दिसते आपल्याला बघा, इथं ते तिथे हे हा जो फोर्सची डायरेक्शन आहे, होय क्या हुआ, हे जे फोर्सची डायरेक्शन आहे ही कशी आहे? ऑलवेज डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ द सर्कल. इथं ऑब्जेक्ट आहे आणि प्रत्येक वेळेस बघा इथे जी डायरेक्शन आहे, स्पीडची डायरेक्शन, ती कशी असते? टँजेन्शियल असते. कशी असते? टँजेन्शियल. टँजेंट कळतो सगळ्यांना, कालच्या लेक्चरमध्ये बहुतेक मी सांगितलं होतं तुम्हाला. हा जो रेडियस असतो, रेडियसला जो परपेंडिक्युलर असतो अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल, तर त्याला आपण टँजेंट म्हणत असतो. म्हणजे तो ऑब्जेक्ट घेतला आणि इथे जर सोडला आपण, तर तो सरळ इकडे जाणार आहे. इथे घेतला, इथे सोडला, सरळ इथे जाणार आहे. तुम्हाला 9वी मध्ये असताना एक ऍक्टिव्हिटी होती, त्या फॅनच्या ब्लेडवरती कॉईन ठेवायचं होतं, आठवतंय का? मोशन नावाच्या चॅप्टरमध्ये. आणि फॅन चालू केल्यानंतर एका लेवल असं होतं की ती जी कॉईन आहे तर ती निघून जाते. मग ती कॉईन कशी निघून जाते? टँजेन्शियल निघून जाते. कशी निघून जाते? टँजेन्शियली. हे कळालं सगळ्यांना? ओके, हे बेसिक आहे, हे तुम्हाला 9th ला झालेलं आहे. ओके, अरे चलो, क्या है, संपलं काय? हा, बहुच झालेले आपले. तर आयझॅक न्यूटन. दोन गोष्टी लक्षात ठेवायला सांगितले मी तुम्हाला. भाऊनी जे बुक लिहिलं तर त्याचं नाव काय? प्रिन्सिपिया. काय नाव आहे? काय नाव आहे? आणि त्यांनी जी ब्रँच डेव्हलप केली त्या ब्रँचचं नाव काय? मॅथमॅटिक्सची जी ब्रँच आहे तर त्या ब्रँचचं नाव आहे कॅल्क्युलस. हे आपलं झालेलं आहे कालच्या लेक्चर मधले. पुन्हा टेलिस्कोप वगैरे पण त्यांनी तयार केलेली होती. आजच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे के प्लसचे 3 लॉस. अजून एकदा मी तुम्हाला ती स्टोरी सांगतो थोडीशी एका मिनिटामध्ये. आपल्याला सगळ्याला माहिती आहे, स्टार्टिंगला कोण आलते? कोपर्निकस आलते. कोपर्निकस हे जगातले पहिले सायंटिस्ट असे होते ज्यांनी फर्स्ट टाइम सांगितलं की अर्थ इज नॉट अ सेंटर, अर्थ इज नॉट अ सेंटर, सन इज अ सेंटर, आणि अर्थ इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. कोणताही मोठ्या ऑब्जेक्टच्या शेजारी छोटा ऑब्जेक्ट असं गोल गोल फिरत असतो, असं सांगणारा पहिला जो सायंटिस्ट होता. माझ्याकडे लक्ष, सगळ्यांचं लक्ष आहे? लक्ष आहे? माझं लक्ष आहे तुमच्याकडे, तुमचं लक्ष आहे माझ्याकडे? ओके. तर त्या सनच्या भोवताली अर्थ अशी फिरते, हे फर्स्ट टाइम कोणी सांगितलं? कोपर्निकसनी सांगितलं. पण कोपर्निकसनी खरं सांगितलं आणि कोपर्निकसचा काय झाला? कार्यक्रम झाला, त्यांना मारलं. मग कोपर्निकसच्या नंतर त्यांचे फेलो कोण होते? त्यांचं जे काय नॉलेज आहे तर ते पूर्णपणे करणार आहे, म्हणजे ते त्यांच्यावरती विश्वास ठेवणार आहे. त्यांचं नाव होतं टायको ब्राहे. टायको ब्राहे सायंटिस्टनी काय केलं? ऑब्झर्वेशन केलं. म्हणजे भरपूर लोक कामाला लावली, ऑब्झर्वेशन केलं आणि ऑब्झर्वेशन करून त्यांच्या असं लक्षात आलं, म्हणजे लक्षात यायच्या आधीच त्यांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर त्यांना कोण जॉईन झाले? जॉन केपलर जॉईन झाले, ॲज असिस्टंट म्हणून जॉईन झाले त्यांना काम करण्यासाठी, हेल्प करण्यासाठी. आणि ते जॉईन झाल्यानंतर पुढच्या 1.5 वर्षामध्ये टायको ब्राहे डेथ झाली. आणि टायको ब्राहेची डेथ झाल्यानंतर ती जी सगळी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन कोणी घेतली? जॉन केपलरनी घेतली. जॉन केपलरनी घेतल्यानंतर त्या जॉन केपलरनी त्या इन्फॉर्मेशनचा स्टडी करून, व्यवस्थित स्टडी करून त्यांनी 3 लॉज बनवले. तर त्या 3 लॉजला केपलर्स लॉज असं म्हटलं जातं मोशन बद्दल.
केपलर्स लॉज ऑफ मोशन. आता मोशन बद्दल सांगितलं तर मग आता स्टार्टिंगला तुम्हाला ऑर्बिटचे बेसिक सांगितले तुम्हाला. त्यातला जो पहिला लॉ आहे तर त्या पहिल्या लॉचं नाव आहे की लॉ ऑफ ऑर्बिट. काय नाव आहे? आता ऑर्बिट काय असतं कोण सांगेल मला? ऑर्बिट ह्या वर्डचा मिनिंग काय? यस, मुवमेंट ऑफ प्लॅनेट अराउंड द सन. ओके, ऑर्बिट म्हणजे काय? ऑर्बिट नाही, ऑर्बिट म्हणजे पाथ. ज्या पाथनं जातो त्याला म्हणायचं ऑर्बिट. कळलं मी काय म्हणलं? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण पावसाळ्यामध्ये सायकल इकडून पाण्यातून घालतो, इकडे घालतो, एखादी मोकळी जागा आहे, तुमची सायकल जर त्याच पाथनं तुम्ही फिरवत असाल मोकळ्या जागेतून, तर त्या पाण्याचा असा वन उमटतो त्याच्यावरती. तो पाथ सर्कल कंप्लीट झाल्यावरती किंवा तुम्ही जो काय पाथ केलाय तर तो जो पाथ असतो आपल्या सायकलने केलेला तर त्याला ऑर्बिट म्हणणार. मग इथं काय होतं तर प्लॅनेट जेव्हा फिरतात, ज्या पाथने फिरतात तर त्याला त्याचं ऑर्बिट असं म्हणायचं. मग ते ऑर्बिट कसंही असू शकतं, सर्क्युलर असू शकतं, स्क्वेअरचा शेप असू शकतं, इलिप्टिकल असू शकतं, वेगवेगळ्या शेपचं असू शकतं. बरोबर आहे की? मग ह्या सायंटिस्टनं काय सांगितलं की आता आपल्याला सगळ्याला माहिती आहे आपण म्हणतो गोल गोल फिरतं. आपली जी अर्थ आहे तर कशी करते? राऊंड 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 करते. पण ऍक्च्युअली राऊंड करते का? नाही. तर तो जो शेप आहे तर तो सर्क्युलर शेप नाहीये. जे प्लॅनेट सनच्या भोवताली जी फिरतात तर तो सर्क्युलर शेपमध्ये फिरत नाही तर ते इलिप्टिकल शेपमध्ये फिरतात. असं सांगणारा सायंटिस्ट होता केपलर. लक्ष आहे माझ्याकडे सगळ्यांचं? लक्ष आहे? लक्ष आहे दादा? सरळ बस, सरळ, व्यवस्थित, छान एकदम. पाठीचा काना ताट असला पाहिजे असं छान, नाहीतर पुन्हा म्हातारा व्हायच्या अगोदरच म्हातारा व्हाल तुम्ही. 11वीला गेले की सगळं असं असं चला रोडनी. सरळ बसलं पाहिजे एकदम एनर्जेटिक. चलो, तर त्याने काय सांगितलं केपलर्सनं? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स. ऑर्बिट कसा आहे? इलिप्सचा शेप. आता इलिप्स काय असतं? इलिप्स काय असतं तर इलिप्स सांगितलं. आता नॉर्मली बघा, आता आपण जे जेवणाच्या अगोदर सलाड वगैरे खातो किंवा जेवताना जे सलाड खातो, सलाड असतं ना, सलाड काय काय खातो सलाडमध्ये? काकडी खातो, गाजर खातो, बीट खातो, अजून कांदा, टोमॅटो, अजून पोटॅटो, पोटॅटो, सगळ्या टोटो खातो आपण. आता समजा नॉर्मली आता आपल्याला जर घरी काकडी गाजर वगैरे द्यायचे तर नॉर्मली कशी मम्मी देते? सरळ कट करते, काकडे असते कट 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 करते, आणून देते. आणि समजा मम्मीच्या आवडतं जर कोण आपल्या घरी जेवायला आलं तर मम्मी काय करते? त्याला प्रॉपर शेप पण देते. जे सरळ कट करायचे तर त्याला काय करते? असं तिरका कट करते. अरे होतं की नाही? आता मम्मीच्या आवडचं घरामध्ये कोणाला तर चहाची लेवल सुद्धा थोडीशी वाढलेली असते. आपल्याला घरचं द्यायचं आलं तर काय होतं? सरळ बस, डोळे असे का दिसले तू? सरळ सरळ, डोळे वर, डोळे वर, डोळे बघ, डोळे बघ, सरळ. झोपू नका, सरळ बसा. मस्त एसी चालू आहे, बाहेर ऊन चालू आहे, छान फॅन पण चालू झालाय, जेवण पण झालंय चांगलं. आता थोडस जरा हँगओव्हर वाटायला असेल काय काय जणाला. बरोबर, लक्ष द्या, झोपू नका, महत्वाचं आहे. हा, मी काय सांगत होतो तुम्हाला? हा, तर ते ज्या समजा अशी सरळ काकडी आहे आणि त्या काकडीला जर तुम्ही तिरकं कट केलं तर तो तिरकं कट केल्यानंतर तो जो शेप असतो नाही तो शेप असतो बघा इलिप्स. कायचा शेप असतो? तो पैकी नाही. किंवा जो कोण असतो, कोण आईस्क्रीमचा कोण, आईस्क्रीमचा कोण आहे ना, कोण. तर त्या कोण जो तिरका जर कट केला तर तो तिरका कट असा इन्क्लाइन प्लेन मध्ये, त्याला इंग्लिशमध्ये इन्क्लाइन प्लेन असं म्हणलं जातं. इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केल्यानंतर तो जो शेप होणार आहे तर तो कसा होणार आहे? इलिप्सचा होणार. मग त्यांनी सांगितलंय अ कोन इज कट इन. आता हा जो कोण आहे, हा जो वरचा भाग, हा सगळ्यांना आवडतो इथला आईस्क्रीमचा. नाही आवडत? आवडतो की नाही आवडतो? अरे कुठे गेलं आईस्क्रीम आपला? आईस्क्रीम, हा. आता उलटा ठेवला त्यांनी कोण आपल्याला, पण नॉर्मली कोण. आता मी आणि दिदी आमची जेव्हा आम्ही खायचो आईस्क्रीम वगैरे तर मग माझी दिदी म्हणायची इथपर्यंत खाल्लं मी वरच खायचो. दिदी म्हणायची तुझं खालचं राहिलं की मला दे म्हणायची. मला कळायचंच नाही अगोदर. मला वाटतं खाली तर काहीच नसतं, का मागती मला सारखं? कारण खाली काय असतं? चॉकलेट असतं. आणि एकदा मग असंच झालं आणि मग ती नव्हती का असंच काय, तर मग मी माझं खायला चालू केलं आईस्क्रीम. आणि आईस्क्रीम खाल्ल्यानंतर पुन्हा शेवटी लक्षात आलं की खालचं सगळ्यात भारी लागतंय. माहिती की नाही तुम्हाला? बऱ्याच जणांना मला माहितीच नव्हतं. मला वाटतं तिथे असं का म्हणते, मला वाटलं माझ्यावरती प्रेम आहे म्हणून म्हणते काय की. आता वरचं वरचं भरलेलं असतं ना, ते वरचं वरचं खाऊन टाकायचं, खालचं मागचं तळच राहतं. पण नंतर लक्षात आलं की ते छान असतं. काय असतं आपलं ते हे असतं आपलं चॉकलेट असतं, छान 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 छान. आता माझ्या बाळाला पण कळालं, ते पण म्हणतं बाबा मला खालचं दे, तू वरचं घे म्हणतात. आता कालच आम्ही आईस्क्रीम खातो तर त्यानं खालचं खाल्लं, असं हातातला घेतला, छान आहे छान आहे छान आहे. ओके, हा जो कोण आहे तर त्याला आपण बघा सरळ कट केलं तर तुम्हाला सर्कल मिळणार. काय मिळणार आहे? सर्कल. पण तुम्ही जर त्याला असं तिरकं कट केलं, इन्क्लाइन प्लेन मध्ये कट केलं तर तुम्हाला हा जो शेप मिळतो तर तो असतो इलिप्सचा. त्याला इलिप्स जो पाथ आहे तर त्याला इलिप्स असं म्हणायचं. जे मॅथमॅटिक्स मध्ये तुम्हाला असेलच. इलिप्स कळायला सगळ्यांना? इलिप्स हा जो शेप आहे. आता बघा सर्कलला किती सेंटर असतात? तर एक सेंटर असतो. सर्कल 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 तुम्हाला ड्रॉ करायचंय
राऊंडर घेतला, ठेवला, गोल फिरवला. सर्कलला किती सेंटर असतात? एकच असतो. इलिप्सला बाळांनो 2 सेंटर असतात. इलिप्सला किती सेंटर आहेत? 2. त्याच्यामध्ये अजून तुम्ही एक वेगळ्या पद्धतीने काढू शकता. कार्डबोर्डची शीट घ्या, त्याच्यावरती समजा तुम्ही काय केले, त्याच्यावरती असे स्क्रू लावले त्याच्यावरती, आणि त्याला रबर बांधलं किंवा एक दोरी बांधली, आणि दोरी बांधा तिथे, इथं आणि इथं दोरी बांधली अशी, इथून अशी, आणि त्याच्यावरती असा पेन लावून असा गोल फिरवा. तर तो जो शेप होतो, तर तो जो शेप होणार आहे, तर तो कायचा होणार आहे? इलिप्स होणार आहे. ते एक तुम्हाला इथे सांगितलं. इलिप्स मध्ये जर आपण बघितलं, आता बघा, आता इथे F1 आणि F2 इथं 2 फोकस आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं सर्कलला एकच फोकस असतो, तसं इलिप्सला किती असतात? 2 फोकस असतात. आता 2 फोकस असल्यामुळे त्याचा प्लुरल झाला, म्हणून त्याला फोकाय असं म्हणलं जातं. काही काही ठिकाणी फोसाय असंही प्रोनाउन्सिएशन केलं जातं. फोसाय किंवा फोकाय काही म्हणा. तर कुठे चाललंय? लिहिता असताना स्पेलिंग FOCI असं लिहायचंय, फोसाय किंवा फोकाय. फोकाय पण म्हणू शकता, आपण फोकाय म्हणूया. ओके, इथे दिले, आणि इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय एन इन्क्लाइन प्लेन. झाले, डेफिनेशन एवढीच आहे एका लाईनची. काय? अँड इलिप्स इज द कर्व. इलिप्स कोण आहे? तर एक कर्व आहे. इलिप्स काय? कर्व आहे. इलिप्स अँड इलिप्स इज द कर्व ऑब्टेन व्हेन. कधी ऑब्टेन होणार आहे? अ कोन इज कट बाय एन इन्क्लाइन प्लेन. ज्या कोनला तुम्ही कसं करता? इन्क्लाइन. इन्क्लाइन वर्डचा मिनिंग कळाला सगळ्यांना? इन्क्लाइन म्हणजे तिरका, असा तिरका. त्या कोनला जेव्हा तुम्ही असं तिरकं कट करता, आणि तिरकं कट केल्यानंतर हा जो शेप मिळतो, तर त्याला काय म्हणलं जातं? आपलं इलिप्स म्हणलं जातं. सांगितलं ऑब्वियसली इट हॅज द 2 फोकल पॉइंट्स. द सम ऑफ द डिस्टन्स ऑफ द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम द एव्हरी पॉइंट ऑन द कर्व इज कॉन्स्टंट. मी सांगतो तुम्हाला. इथे बघा, हा इथे F1 आणि इथे F2 आहे. काय होईल इसको? F1 आणि F2. बघा, हा F1 आहे. आता हा इलिप्सचा शेप आहे, हा F2 आहे. इथून आपण असं काय केलं, इथे एक पॉईंट घेतला ए नावाचा. ए हा पॉईंट घेतला, इथून आपण काय केलं, हे डिस्टन्स घेतलं, इथून इथपर्यंत डिस्टन्स घेतलं, पुन्हा दुसरं इथून इथपर्यंत हे डिस्टन्स घेतले, हे 2 डिस्टन्स घेतले. आता जे पहिलं डिस्टन्स आहे, तर जरा गडबड करायला तू, पुन्हा माझं लक्ष गेलं होते, तुला अवघड होईल होत. हा जो F1 पासून ए पर्यंत जे डिस्टन्स आहे, तर काय तर एक्स नावाचं डिस्टन्स असेल. तिथून ए पासून F2 पर्यंत जे डिस्टन्स आहे, तर ते डिस्टन्स असेल. ह्या दोघांची समजा आपण ऍडिशन केली. काय ऍडिशन आहे इथं? तर इथं आपण इथं लिहिलेलं आहे बघा, AF1, इथून AF1, मी इथं सेपरेटली लिहितो, AF1 प्लस हे काय असेल, AF2. ह्या दोघांची ऍडिशन केली, काय तर ऍडिशन आली XYZ. दुसरं काय केलं आपण? पॉईंट घेतला बी, इथं हा बी पॉईंट घेतला, हा बी पॉईंट घेतला, आणि हा बी पॉईंटचं आपण इथून केलं, इथून बी A1 घेतलं, बी F1 घेतलं, आणि बी F2 घेतलं. ह्या दोघांची ऍडिशन केली. बघा मी काय म्हटलं, बी F1 प्लस बी F2 केली, म्हणजे इथे एक पॉईंट घेतला, ऍडिशन केली, दुसरा पॉईंट इथे घेतला. तर हे जे ऍडिशन आपण करतो, जे सम करतो, तर ही दोन्ही सम कशी येते वेळानं? इक्वल येते. वायर तेच आहे ना, दोन्ही तेच आहे. मग मी काय सांगितलं, कार्डबोर्ड शीट घ्या, इथे एक स्क्रू मारा, इथे एक स्क्रू मारा, त्याला एक दोरी लावा, आणि दोरी लावून काय करायचं तुम्हाला, दोरी ताणली की ते येऊन जाते. तीच दोरी ताणली की ते येणार आहे. दोरीची हाईट तुम्हाला किंवा त्याची लेंथ बदलणार आहे का? नाही बदलणार आहे. इथं आणलं तरी पण तेच येणार आहे, इथं आणलं तरी तेच येणार आहे, तिथं आणलं तरी तेच येणार आहे. मग ते काय म्हणतं, इथं सांगितलं तुम्हाला, द सम ऑफ द डिस्टन्स ऑफ द 2 फोकल पॉइंट्स फ्रॉम एव्हरी पॉइंट. आता ह्या 2 फोकल पॉईंट पासून एव्हरी पॉईंटचे जे डिस्टन्स असतं, त्याची जे तुम्ही सम करता, ही इक्वलच येते. समजा तुम्हाला इथं पॉईंट घ्यावा असा वाटला, मग इथून काय असणार आहे तुमचा CF1 प्लस CF2, ह्याचं डिस्टन्स सुद्धा हे एवढंच येतं. इथं तुम्ही घेतला समजा डी पॉईंट आहे, DF1 प्लस DF2, ह्याचं सुद्धा डिस्टन्स किती असतं? समज असतं. असं असेल तरच त्याला म्हणायचं इलिप्स, अदरवाईज नाही. इलिप्सची कंडिशन तुम्हाला दिलेली आहे. ओके, कळालं मी काय म्हटलं? पहिली तर डेफिनेशन तुम्ही लर्न करणार. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. हे पहिली डेफिनेशन लर्न करायचे सगळे. ओके, करा बरं, करा लगेच. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. किती सोपे. प्रत्येक वर्डचा मिनिंग कळालाय तुम्हाला. इलिप्स आपण आताच बघितलंय. इलिप्सची डेफिनेशन आहे, द कर्व ऑब्टेन व्हेन अ कोन इज कट बाय इन्क्लाइन प्लेन. जेव्हा कोन आपण इन्क्लाइन प्लेन मध्ये कट करतो, तेव्हा त्याला इलिप्स असं म्हणायचंय. सोपं आहे. आणि हे एक लक्षात ठेवायचं आहे, इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट्स.
इलिप्स हॅज 2 फोकल पॉइंट्स, हे कंपल्सरी लक्षात ठेवा. तर सर्कलला किती पॉइंट असतात फोकल, म्हणजे फोकस किती असतो, एकच असतो सेंटर. तसा इलिप्सला किती सेंटर असतात, 2. एक असेल तर फोकस म्हणणार, 2 असेल तर फोकाय म्हणणार, त्याला फोसाय म्हणणार. झालं? ओके, पहिलं म्हणता, चलो पहिली डेफिनेशन घ्या. 1 2 3 स्टार्ट. An ellipse is the curve. Very good. One more time, start. 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 Only girl, start. Inclined म्हणा, सगळे म्हणा. Inclined. 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 Inclined plane. Inclined plane. Inclined plane. Inclined plane. Inclined plane. An ellipse. An ellipse. An ellipse is the curve. Is the curve. Is the curve. Is the curve. Obtain when. Obtain when. Ellipse is the curve. An ellipse is the curve. Obtain when a cone is cut. A cone is cut by an inclined plane. A cone is cut by an inclined plane. The cone is cut by an inclined plane. The cone is cut by an inclined plane. The cone is cut by an inclined plane. An ellipse is the curve obtained when a cone is cut by an inclined plane. ओके, डन डन डन. सोपं आहे. आता हे कसं असतं की आता तात्पुरतं वाटतं आपल्याला लक्षात राहिलंय. आता मी अजून 2 मिनिटांनी विचारलं तर तुम्ही सांगाल, पण 20 मिनिटांनी विचारल्यानंतर अर्ध्या पोरांचं गायब होऊन जातं डोक्यातलं. हे शिकवलेलं हे टेम्पररी मेमरीमध्ये राहत असतं आपल्या. मग तुम्ही काय करणार, टेम्पररी मेमरीमध्येच ठेवणार. मग परमनंट मेमरीमध्ये शिफ्ट करण्यासाठी काय करावं लागेल तुम्हाला, घरी जाऊन रिव्हिजन करावी लागेल. आता काय काय मुलांचं असं असतं, सगळ्या मुलांचं नाही पण काय काय मुलांचं असं लर्न केलेलं लगेच लक्षात राहत नाही. मग त्या मुलांनी काय करायचंय, घरी जाऊन लिहून लिहून प्रॅक्टिस करायची. 1दा 2दा 3दा 4दा 5 वेळेस लिहायचंय. कधीपर्यंत लिहायचं, जोपर्यंत तुमच्या लक्षात राहत नाही तोपर्यंत लिहित राहायचं. आणि छोट छोट डेफिनेशन असतात. तर तुम्ही काय करायचं, एक सुंदर अशी नोटबुक बनवायची. त्या नोटबुक मध्ये आता आपण क्लासमधून जास्त होमवर्क दिला जात नाही तुम्हाला. क्लासमधून आपण एक्सरसाइज लिहा, हे लिहा, ते लिहा, आपण काही सांगत नाही, कारण तुम्हाला ऑलरेडी स्कूलचा होमवर्क असतो, आम्हाला माहिती आहे. पण तुम्ही काय करायचंय, हे जे महत्वाचं आहे, जे तुम्हाला वाटतं, जे मला वाटतं, किंवा जे शिक्षकांना वाटतं की पुढे जाऊन एक्झाम मध्ये येईल, हे कंपल्सरी लिहायचं. म्हणजे काय लिहिणार तुम्ही त्याच्यामध्ये, एक तर डेफिनेशन लिहिणार. काय लिहिणार, डेफिनेशन. जसे आपण कोणती डेफिनेशन बघितली आधी आलेल्या, सेंट्रिपिटल फोर्सची बघितली, सर्क्युलर मोशनची मी तुम्हाला सांगितली, युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सांगितली, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशनची सांगितली, त्यानंतर आता इलिप्सची आपण सांगितली. तर ह्या सगळ्या डेफिनेशन उद्या तुम्ही काय करणार आहे, लिहून आणणार आहे. छान. त्यानंतर फोर्सची डेफिनेशन झाली आपली. नंतर डिफरंट टाईप ऑफ फोर्सेस असतात, त्याची डेफिनेशन तुम्ही शोधा आणि लिहून आणा. 9वीच्या बुकमध्ये 8वीच्या बुकमध्ये असतीलच. हे बेसिक कळालं. हे इलिप्सची डायग्राम काढा. आता त्यानंतर आपण बघणार आहे बाळांनो, 1 नंबर. काय बघणार आहे, 1 नंबर काय, 1 नंबर लॉ, केपलरचा फर्स्ट लॉ. त्या लॉचं नाव काय आहे, लॉ ऑफ ऑर्बिट. म्हणा, लॉ ऑफ ऑर्बिट. आता इथं तुम्हाला दिलाय लॉ ऑफ ऑर्बिट. तर ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट हा तर खूप सोपा आहे. त्या सायंटिस्टने सांगितलं, जसं मी सांगितलं तुम्हाला. आता इथं बघा, हा कशाचा शेप आहे, तर इलिप्सचा शेप आहे.
लक्षात सगळ्यांचं माझ्याकडे लक्ष द्या. पहिला 3 लॉ खूप महत्वाचे. मॅक्झिमम वेळेस बोर्डाला ह्याच्यावरती विचारलेले प्रश्न 3 मार्कला विचारतात. ही डायग्राम दिली जाते, विचारतात ही कसली डायग्राम आहे. मग तुम्ही म्हणणार किंवा केपलरच्या लॉची डायग्राम आहे. मग ते कोणते कोणते लॉज आहेत. मग एक लॉ लिहिला 3 मार्क, सॉरी एक लॉला 1 मार्क, असे 3 मार्कला प्रश्न विचारतात. तिन्ही लॉज महत्वाचे आहेत. तिन्ही लॉज महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. ह्याच्यासाठी कितीतरी वर्ष सायंटिस्ट लोकांनी मेहनत घेतलेली आहे 3 लॉज बनवण्यासाठी. टायको ब्राहेचा अख्खा विषय गेलं, कोपर्निकसचा तर अख्खा जीव गेला, आणि त्यानंतर आपला केपलसनं पण इकडून तिकडे पळवापळी करून बिचाऱ्यानं भरपूर काम केलेलं आहे. त्याने सुद्धा इथे सगळं सांगितलं आपल्याला. तर पहिला लॉ आपण सगळ्यांनी करायचा, ते काय म्हणतं, ही जी ऑर्बिट आहे प्लॅनेटचं, प्लॅनेट कळतं सगळ्यांना, स्टार कळतात, प्लॅनेट कळतात, सॅटेलाइट कळतात. स्टार कोणाला म्हणायचं? स्टार मला म्हणायचं. कोणाला म्हणायचं स्टार? सन हे एक्झाम्पल झालं रे राजानो. आता शिक्षक कोणाला म्हणायचं म्हणलं, दुसरं तुम्हाला म्हणायचं. तसं नाही. शिक्षक कोण म्हणजे काय त्याचे स्पेसिफिक कॅरेक्टरिस्टिक असतात. शिक्षकाच्या नका सांगू, स्टारच्या सांगा. बंद करतो, काय बंद करतोय? यस, ज्याला स्वतःची लाईट असते, हे आन्सर बरोबर आहे. ज्याला स्वतःची लाईट असते त्याला म्हणायचं स्टार. बरोबर आहे. जसं की सनला स्वतःची लाईट आहे. आपल्याला आहे का स्वतःची लाईट? मी स्टार बनणार आहे. स्वतःची लाईट कुठे आपल्याला? दाताची लाईट असू शकते असल्या तर अंधारात. ठीक आहे. स्टारला स्वतःची लाईट असते. ज्याला स्वतःची लाईट आहे, जे सेल्फ इल्युमिनन्स असतात, तर त्याला काय म्हणायचंय? स्टार म्हणायचंय. येथे लक्षात मी काय म्हणलं? ज्याला स्वतःची लाईट असते, जसं की सन हा आपला स्टार आहे, आपल्या गॅलेक्सीचा जो स्टार आहे, तर तो कोण आहे? सन आहे. भारी माणूस आहे सन. तर सन. त्यानंतर प्लॅनेट कोणाला म्हणायचं? यस, ज्याला स्वतःची लाईट नाही आणि जे स्टारच्या भोवताली एका फिक्स ऑर्बिट मध्ये फिरत राहतं, है ना. एनी एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन. एनी एस्ट्रॉनॉमिकल ऑब्जेक्ट विच इज रिव्हॉल्विंग अराउंड द सन इन अ फिक्स ऑर्बिट इज कॉल्ड एज अ प्लॅनेट. मग कोणते प्लॅनेट आहेत? तुम्हाला आवडणारे प्लॅनेट कोणता आहे? अर्थच आवडलं पाहिजे का दुसरं आवडतं कुठलं? आवडलं तरी मग तुम्ही जावा तिकडे जाऊन डावा. पण सध्या तर कुठं नाहीये तशी लाईफ आपल्या अर्थवरती जशी आहे तशी. अर्थ हा प्लॅनेट झाला. त्यानंतर सॅटेलाइट कोणाला म्हणायचं? अगदी बरोबर. जे प्लॅनेटच्या भोवताली फिरतं त्याला म्हणायचं सॅटेलाइट. बरोबर आहे की नाही? जे प्लॅनेटच्या भोवताली फिरतं त्याला म्हणायचं सॅटेलाइट. मग आपला सॅटेलाइट कोण आहे? आता त्याच्यामध्ये 2 टाईपचे सॅटेलाइट असतात. एक असतं नॅचरल सॅटेलाइट आणि दुसरं असतं आर्टिफिशियल किंवा मॅनमेड सॅटेलाइट. आपला जो सॅटेलाइट आहे अर्थला, आपला म्हणजे आपल्या अर्थचा, आपला म्हणजे आपल्या नावावरती का? नाही, आपल्या अर्थच्या नावावरती. कारण अर्थनं त्याला असं बाउंड करून ठेवलंय, बाइंड करून ठेवलेलं आहे. तर त्या सॅटेलाइटचं नाव आहे मून. आणि जो आर्टिफिशियल सॅटेलाइट आहे, जो जगातून पहिली वरती गेला, त्याचं नाव काय? तो पहिला सॅटेलाइट जे जगातून पहिला वरती गेला. 1 मार्कला प्रश्न विचारला जातो आणि हा जनरल नॉलेजचा प्रश्न आहे बाळांनो. जनरल नॉलेज. आयसीस ती नाही रे, स्पेस स्टेशन आहे ते. मी सॅटेलाइट विचारतोय. मला वाटलं आयसीस म्हणाल. ती पाकिस्तानची दहशतवादी संघटना ती. आयसीस नाही. हा, येस, आलिया भट्ट नाही रे. जगातला म्हणतोय पहिला सायंटिस्ट. कसा बघतो मागच्या पेजवरती जाऊन? राजा, लक्ष आहे माझं. सायंटिस्टचं नाव नाही विचारलं मी विचारलं पहिला सॅटेलाइट, मॅनमेड सॅटेलाइट. सॅटेलाइट जो वरती गेला, कुणी पाठवला? रशियाने पाठवला. काय नाव आहे त्याचं? स्पुतनिक. म्हणा, अरे म्हणा, स्पुतनिक. स्पुतनिक स्पुतनिक हा पहिला सॅटेलाइट आहे. 1 मार्कला लक्षात ठेवा. हा हे बेसिक जनरल नॉलेजचा प्रश्न आहे. हा हे सगळ्याला माहिती असतं शहाण्या लोकांना. पहिल्या सॅटेलाइटचं नाव काय? स्पुतनिक. म्हणा, स्पुतनिक. स्पुतनिक वॉज द फर्स्ट आर्टिफिशियल सॅटेलाइट विच इज लॉन्च बाय USSR. म्हणजे त्यावेळेस त्याला USSR म्हणायचं, आता त्याला रशिया म्हणतात. रशियाच्या नंतर खूप सारे देश, म्हणजे त्या USSR चे खूप सारे देश झाले. जसं की आता रशियाचं जे युद्ध आहे युक्रेन सोबत, तर युक्रेन अगोदर रशियाचाच भाग होता. जसं आपला भारत हा अखंड भारत होता. भारताचे किती 3-4 भाग झाले ना? कोणते कोणते झाले? पाकिस्तान झालं, बांगलादेश झालं, पुन्हा नेपाळ आपला होता काय? बर्मा आपला होता वाटतं ना? बर्मा देश आहे काहीतरी. हे 3 तर आपल्याला माहिती आहेत, आपल्या हिस्ट्रीमध्ये आहेत. कोणते कोणते? भारत, पाकिस्तान आणि
बांगलादेश. जसं आता भारतापासूनच हे वेगळे झाले तर आपली आपलीच भांडणं चालू होतात आता, आहे ना. पाकिस्तान सोबत भांडण नसतं, अजून बांगलादेश सोबत भांडण नसतं आपलं. तसं मग त्या रशिया जो बाहेर पडला, रशिया झाला, युक्रेन झाला, त्याच्यामधून 17-18 देश बाहेर पडले होते एका देशाचे. इंग्रज गेले आणि जिथे जाऊन तिकडे कार्यक्रम केले इंग्रजांनी. तसं स्पुतनिक हा पहिला सॅटेलाइट होता. आपल्या इंडियाचा सॅटेलाइट कोणता होता? यस, हे पण लक्षात ठेवा, एक मार्कला विचारते. आर्यभट्ट. आर्यभट्ट कोण होतं? पहिला सॅटेलाइट होता. गुड. पण कोणाच्या नावावरती ठेवलंय? यस, हे आपले इंडियन सायंटिस्ट होते आणि ज्यांनी काय केलं? झिरोचा शोध लावला. कायचा शोध लावला? झिरो हा जो नंबर आहे की नाही, तर त्याचा शोध लावला. कोणी लावला? आर्यभट्टनं. म्हणून त्याच्या नावानं आपण काय केलं? त्या सॅटेलाइटचं पहिलं नाव देऊन टाकलं. चला आयुष करा म्हणून आर्यभट्ट. हे दोन्ही नावं लक्षात ठेवा. ओके, चलो आजा इधर. हा, मी तुम्हाला स्टार बद्दल सांगितलं. स्टार असेल, प्लॅनेट असेल आणि सॅटेलाइट, हे तिन्ही कळालं सगळ्यांना. आपल्या अर्थला एकच सॅटेलाइट आहे, पण काय काय प्लॅनेट असे असतात त्यांना मोर दॅन वन सॅटेलाइट असतात. जसं काय काय सॅटेलाइट आहे त्याला 63 सॅटेलाइट आहेत प्लॅनेटला. कुणाला? ज्युपिटरला. गुरुग्रह जो आहे ज्युपिटर, ज्युपिटरला 63 सॅटेलाइट आहेत. म्हणजे किती मून आहेत त्याचे? चंद्र किती आहेत? 63. आपल्या अर्थला जर असते तर रात्र झालीच नसती, आहे ना. सगळं पौर्णिमेला सगळे 63 सॅटेलाइट सगळ्या ह्याच्या साईडला, सगळे मूनच मून, आहे ना. कुठं पण गाडावर जावा, फिरायला कुठेही जा, उजेडच उजेड किती पण. आता पौर्णिमेला रात्री आपण बघतो किती पडतो प्रकाश बाहेर. जर आपण अंगणात जर आपण आपल्या गेलो तर एकदम छान असतो. इमेजिन करा त्याच्या 63 टाइम्स ना प्रकाश असता तर, लाईट असती तर मजा आली असते की नाही चांगली? येस, ओके. या, तर इकडं आपण सांगतोय त्याने काय सांगितलं? आता केपलरचा पहिला लॉ बघा, लक्ष द्या, महत्वाचा आहे. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स. हा जो ऑर्बिट आहे, हा जो दिसतोय तुम्हाला ऑर्बिट, हा कसा आहे म्हणला तो? कसा आहे म्हणला तो? इलिप्स. इलिप्स आहे म्हणला, इलिप्टिकल पाथ आहे तसा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज एन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकस. इथे एक फोकस होता, इथे एक फोकस होता. दोन्ही फोकस पैकी एका कोणत्या तर फोकसला तो सन असतो. आता इथं जो असतो, हा जो भाग आहे, जो सनच्या जवळचा जो भाग असतो त्याला पेरिहेलियन असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? करा, प्रोनाउन्स करा, पेरिहेलियन. म्हणजे ही ऑर्बिट अशी असा फिरतो आपली प्लॅनेट. म्हणजे काय करते? त्या सनच्या जवळ जाते, सनच्या जवळ जाते, पुन्हा सन पासून लांब जाते. जो सनच्या जवळचा जो पार्ट असतो त्याला पेरिहेलियन असं म्हणलं जातं, आणि सनच्या जो लांबचा जो पार्ट आहे तर त्याला अफेलियन असं म्हणलं जातं. तर ते सगळ्यांनी 2 वर्ड्स लक्षात ठेवा. आपण जेव्हा फिरतोय, आपली जी प्लॅनेट फिरते तर एका लेवल अशी जाते, सनच्या जवळ जाते, आणि पुन्हा अशी अजून सन पासून लांब जाते, असं फिरत असतो. प्रत्येक प्लॅनेट असा फिरतो. मग सनच्या जवळ जेव्हा जातो तर तो जो पॉइंट असतो त्याला म्हणायचंय पेरिहेलियन. म्हणा, पेरिहेलियन. पेरिहेलियन. आणि जो सन पासून जो डिस्टन्स वरती आहे तर त्याला काय म्हणणार तुम्ही? अफेलियन. म्हणा, अफेलियन. 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 काय काय जण असं लिप्स मुवमेंटचे सुद्धा करत नाहीत काय? अफेलियन. अफेलियन. पेरिहेलियन. 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 पेरिहेलियन कोणाला म्हणायचं? सनच्या क्लोजेस्ट पॉइंट आहे, ऍक्च्युली तो पॉइंट आहे. सनचा जो क्लोजेस्ट पॉइंट आहे, जो सगळ्यात जवळचा पॉइंट आहे त्याला काय म्हणायचं? पेरिहेलियन. आणि जो सन पासून भरपूर लांब आहे त्याला म्हणायचं अफेलियन. हा जो ऑर्बिट आहे, ऑर्बिटचा शेप कसा आहे सांगितलाय? एलिप्सचा. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. काय म्हणतो सायंटिस्ट? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन एलिप्स. बघा काय म्हणतोय? द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. सन कुठला? एका फोकसला आहे की नाही? इथं फोकसला काय म्हणलं बघा बडे सर? द ऑर्बिट. छोटे छोटे दोघं जण म्हणून बडे करायले तुम्ही, आता करू नका, लक्ष द्या. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. सोपं आहे की नाही? चलो म्हणा, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट, द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स, is an ellipse, is an ellipse with the sun at one of the foci, at one of the foci, at one of the foci. The orbit of a planet, orbit म्हणजे जो पाथ आहे तर तो कशा कोणत्या शेप मध्ये आहे? इलिप्टिकल शेप मध्ये आहे, इलिप्सच्या शेप मध्ये आहे. आणि विथ द सन, सन कुठं असणार आहे? दोन्हीपैकी एका फोकसला असणार आहे की नाही? असं त्या भावानं सांगितलं. चला पूर्ण डेफिनेशन म्हणायची आपल्याला. द ऑर्बिट ऑफ अ प्लॅनेट इज अन इलिप्स विथ द सन ऍट वन ऑफ द फोकाय. स्टार्ट. स्टार्ट. The orbit of a planet
is an ellipse with the sun at one of the foci. Start. The orbit of start. Start. Orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Start. आता आपण बघू तुमची टेम्पररी मेमरी किती स्मार्ट आहे. इलिप्सची डेफिनेशन म्हणायची आता तुम्ही इलिप्सची. 1 2 3 स्टार्ट. अँड इलिप्स अर्धे आउट झाले. अजून एकदा आठवा वर मनातल्या मनात इलिप्सची. मनातल्या मनात आठवा. आठवली? आठवा. आठवतंय? आठवतंय? An ellipse is the curve obtained when cone is cut by an inclined plane. म्हणा आता ellipse start. Ellipse is the curve. Very good. छान. आता पहिला लॉ म्हणा. 1 2 3 start. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Yes, start. अरे म्हणायचंय राजानो, हा म्हणतच नाही. म्हणत जा. दिसतंय ना तुला लिहिलेलं? येस, म्हण बर. न बघता म्हण. One of the foci. चलो 1 2 3 start. The orbit of a planet is an ellipse with the sun at one of the foci. Start. 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 व्हेरी गुड. बघा कोणत्या कोणत्या डेफिनेशन बघितल्या. पहिली कोणती बघितली आपण? सेंट्रिपिटल फोर्स बघितली. त्याच्या आधी आपण सेंट्रिपिटल फोर्सच्या अगोदर आपण फोर्स बघितलं. फोर्स इज नथिंग बट द पुल ऑर पुश. त्यानंतर आपण बघितली मोशनची आहे ना. अगोदर पहिल्या दुसऱ्या लेक्चर मध्ये मोशन झाले ना आपल्याला. ऑब्जेक्ट इज सेट टू बी इन मोशन व्हेन इट चेंजेस इट्स पोझिशन विथ रिस्पेक्ट टू द सराउंडिंग. तो जर त्याची पोझिशन चेंज करत असेल तर त्याला आपण म्हणणार मोशन. अदरवाइज इट सेट टू बी एट रेस्ट. मग मोशन मध्ये आणण्यासाठी आपल्याला माहिती फोर्स लावावा लागतो. मग फोर्सची आपण डेफिनेशन झाली. मग फोर्स झाल्यानंतर आपण मग मोशन बघितलं. मोशन झाल्यानंतर मग आपण मागे सर्क्युलर मोशन बघितलं. सर्क्युलर मोशन झाली ना डेफिनेशन आजच आजच्या लेक्चर मध्ये सर्क्युलर मोशनची. कोण सांगताय? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल. एवढीच आहे. झालं. द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द circumference of the circle is called circular motion. Manabar. The motion of the particle along the circumference of the circle. Mana. The motion of the particle along the circumference of the circle. Manabar. The motion of the particle is called circular motion. आता with constant speed एवढंच लावायचं. With constant speed लावले काय झालं? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन झालं. म्हणजेच काय लिहिणार तुम्ही? द मोशन ऑफ द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ द सर्कल विथ कॉन्स्टंट स्पीड इज कॉल्ड युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. लिहून घ्या. हे सगळ्या डेफिनेशन लिहा बरं छान छान. आपल्याकडे किती मिनिटाचा वेळ आहे? 4 मिनिटाचा वेळ आहे. 4 मिनिटात हे सगळ्या डेफिनेशन लिहून काढा. ओके. सर्क्युलर मोशन, युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन, त्यानंतर सेंट्रिपेटल फोर्स, त्यानंतर इलिप्सची डेफिनेशन आणि पहिला लॉ. ह्या सगळ्या डेफिनेशन आज तुम्ही लिहून काढायच्यात लगेच तुमच्या छान हँडरायटिंग मध्ये.